नमस्कार मित्रांनो. तर आज आपण एका नवीन व्हिडिओमध्ये पाहत आहात. तर मित्रांनो, तुम्हाला माझ्या पाठीमागं दिसत असेल तर हे आहे आमच्या माळ रानावरचं भलं मोठं असं आंब्याचं झाड. तर मित्रांनो, चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तर हे पहा मित्रांनो, हे आंब्याचं झाड दिसत आता तुम्हाला. तर भलं मोठं हे असं आंब्याचं झाड आहे आणि त्या झाडाला आलेला असा सोनेरी कलरचा मोहर अतिशय सुंदर असा दिसून येतो. तर या पहा मित्रांनो, तुम्हाला मी आंब्याचा मोहर दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे पहा मित्रांनो, हे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल या आंब्याचा मोहर सोनेरी कलरचा अतिशय सुंदर असा दिसणारा आंब्याचा मोहर आणि त्याला लागलेले छोटे छोटे आंबे. पण मित्रांनो, अजून तरी या आंब्याच्या मोहराचा काही सांगता येत नाही. कदाचित जर वातावरण बिघडलं तर हा मोहर जळून जाऊ शकतो. खूप असा नाजूक असणारा हा मोहर. याच्यापासून आंबे लागायची सुरुवात होते. जर वातावरण बिघडलं तर हा मोहरसुद्धा जळून जात असतो. हे पहा, असा संपूर्ण माळ रानावरचे असलेले हे झाडं आणि ह्या झाडात मध्ये असणारा एक आमचा आंबा. या आंब्याला खूप असा मोहर लावून खूप असे आंबेसुद्धा लागतात. तर मित्रांनो, हे पहा, ह्या मोठ्या झाडाचं दृश्य तुम्हाला दिसत असेल आणि ह्या दृश्याची मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आजूबाजूला सुद्धा असे खूप मोठे मोठे झाडे आहेत. हे पहा, या आजूबाजूला दिसणारे हे जांभळीचं सुद्धा झाड आहे. जांभळीला अजून टाईम आहे, का की ह्या महिन्यात पौष महिन्यात लागलेला हा आंब्याचा मोहर. हे पहा, खालून तुम्हाला दाखवतो आहे. हे असं मोठं आंब्याचं खोड आणि ह्या वरती असा पसरलेल्या ह्या आंब्याच्या फांद्या, संपूर्ण आंब्याच्या फांद्यांना बहरून आलेला हा आंब्याचा सोनेरी कलरचा मोहर माणसाचं मन आकर्षित करून नजर थांबूच नये असं दाखवणारं ही प्रतिमा. पहा मित्रांनो, दिसत असेल तुम्हाला ह्या मोहराचं महत्त्व. तर चॅनलला लाईक करायला विसरू नका.